नमस्कार मित्रहो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय सचिन बेंडभर यांची कादंबरी रानपाखरांची शाळा. पण मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केलं आहे ना तुम्ही? नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी तुमचं मनोरंजन करण्यासाठी हे जे काही कष्ट करतोय त्या कष्टाला तुम्ही दिलेलं प्रोत्साहन, तुम्ही दिलेली दाद म्हणजे हे चॅनल सबस्क्राईब करणं किंवा कथेच्या व्हिडिओला किंवा कादंबरीच्या भागाच्या व्हिडिओला कमेंट करणं, तो भाग लाईक करणं आणि ते मित्रपरिवारात शेअर करणं. आणि त्याचा पहिला भाग म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेला असणार अशी माझी खात्री आहे. मी तुम्हाला ऐकवतो सचिन बेंडभर यांच्या लेखणीतनं साकारलेली कादंबरी रानपाखरांची शाळा, भाग 3. माझं शाळेचं रुटीन चांगलं बसलं. घरी राहणाऱ्या पोरांच्या घरी जाऊन त्यांना घेऊन आलो. पालकांची समजूत काढली. बहुतेक पालक कामासाठीच मुलांना घरी ठेवत होते. त्यांचं मनपरिवर्तन केलं. तसंच शाळेत येणाऱ्या त्या मुलांसाठी शिक्षण पूर्णपणे आनंददायी केलं. गाणी, गोष्टी, खेळ यासारखे उपक्रम घेतल्यामुळे मुलांना शाळेविषयी आवड निर्माण झाली. नंतर गाण्यातून मुलांना अंकांची संकल्पना शिकवून त्यांची अंक ओळख करून घेतली. आता 15 दिवस झाले. कोण कोणाचा, कोणाचे वडील काय करतात, कुठला मुलगा किती हुशार आहे ह्याविषयी मी सहजपणे माहिती देऊ लागलो होतो. काही मुलांच्या चेहऱ्यावरूनही तू याचा का रे असा मी बरोबर अंदाज काढायला लागलो. मुलंही आता नियमितपणे आणि आवडीनं शाळेत यायला यशस्वी झाली. आता शाळेचं कामकाज बघून 15 दिवस झाले होते मी शाळेत अध्यापन करण्यात मग्न होतो. तेवढ्या दारात कोणीतरी अज्ञात व्यक्ती येऊन उभी राहिली. माझं लक्ष तिकडे गेलं. अंगात पांढरा शुभ्र सादरा, खाली पायजामा, डोक्यात सफेद रंगाची गांधी टोपी, हातात काळ्या रंगाची बॅग, खिशात निळ्या आणि लाल रंगाचे 2 पेन. माझं लक्ष त्यांच्या खिशातल्या 2 पेनवर स्थिर झालं आणि त्यावरून हे शिक्षण खात्यातले कोणीतरी असावेत असा मी अंदाज बांधला. या ना सर, आत या, मी त्यांना म्हणालो. ती आत येताच मुलं जागेवर उभं राहून म्हणाली, एक साथ नमस्ते. नमस्ते नमस्ते, बसा बसा बसा. सरांनी मुलांना बसायला सांगितलं. मुलं खाली बसली. सरांना खुर्ची द्यायला माझ्याकडे खुर्चीच नव्हती. सरांना कुठे बसायला सांगायचं असा प्रश्न मला पडला. मग मी यशाला आप्पांच्या घरातनं खुर्ची आणायला सांगितली. यशा धावत गेला, प्लॅस्टिकची खुर्ची घेऊन आला. सरांनी खुर्ची घेतली, त्यावर आसनस्थ झाले. मी खडकवाडी केंद्राचा केंद्रप्रमुख खडे सर. माझ्या केंद्रात 22 शाळा आहेत. भोपळेवाडी माझ्याच केंद्रात येते. मला देशमुख सरांनी तुम्ही आल्याचं सांगितलं. म्हटलं नवीन गुरुजींकडे चक्कर मारावी. काय तुमचं नाव काय सर? सर, मी मनोज शिंदे. कुठलं गाव? धामणी. शाळा व्यवस्थित चालली आहे ना? हो सर. आज किती घरी आहेत? नाही, आज एकही नाही. काय सांगताय? हो सर, 15च्या 15 मुलं हजर आहेत. अरे वा 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 वा, छान 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 छान. मग साहेबांनी मुलांना विचारलं, 4 त्रिक किती सांगा बरं? 15 मुलांच्यातनं एकच बोट वर होतं आणि ते म्हणजे मंगळ्याचं. त्यांनी सांगितलं, तेही चुकीचं सांगितलं. मला वाटलं सर आता मला चांगलेच बोलतील, पण ते उलट माझ्यावर खुश होते. कारण आत्तापर्यंत भोपळेवाडीची कधीही 100% उपस्थिती नव्हती. मी उपस्थिती 100% ठेवण्यात यशस्वी झालो ह्याबद्दल ते खुश झाले होते. सरांनी मस्टरवर सही केली आणि उद्याच्या गटसंमेलनाचा निरोप दिला. सर निघाल्यावर मी त्यांना सोडवायला बाहेर आलो तेव्हा उद्याच्या शाळेचं विचारलं. त्यांनी उद्या सकाळी शाळा घेऊन गटसंमेलनाला 2 वाजता यायला सांगितलं. तिथे जेवणाचीही सोय होती हे मला त्यांच्याकडनं कळालं. मग ते मला म्हणाले की तुमची उपस्थिती वाढवण्याची कल्पकता छान आहे. अर्धं काम तुम्ही उरकलंय, पण आता मुलांना अध्ययनाकडे घेऊन जाण्यात तुम्ही कितपत यशस्वी व्हाल ह्यावर शाळेची गुणवत्ता अवलंबून राहील. तुमच्यात कष्टाळू वृत्ती, प्रामाणिकपणा आणि जिद्द आहे ती तशीच ठेवा आणि तिचा उपयोग शाळेसाठी आणि मुलांच्या भवितव्यासाठी करा. एवढं बोलून सर निघून गेले.
सर जात होते, मी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिलो. खरंच अधिकारी वर्ग म्हटला ना की काहीतरी चूक शोधायची, त्याच्यावर बोल लावायचे, ITत राहून दिमाखात वावरायचं, काही कमी जास्त झालं तर अंगावर खेकसायचं, अशी सामान्यांची संकल्पना असते. पण सरांसारखं व्यक्तिमत्व अगदी तुरळक दिसतं. चुका समजावून देऊन चांगलं काम कसं करता येईल यासाठी प्रोत्साहन देणारं सरांचं व्यक्तिमत्व माझ्या मनात घर करून गेलं. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असणाऱ्या सरांच्या व्यक्तिमत्वाचा ठसा माझ्या मनावरच उमटला. मी माघारी फिरलो. समोर मंगळ्या दिसताच मी त्याला विचारलं, काय रे मंगळे, वर्ग सोडून इथं कशाला आली तुम्ही? अहो सर, बाई जेवण घेऊन आले आहेत. बरं जा, सगळ्याला जेवायला सांग. मंगळ्या पळत गेला. जाई आणि जुबीनं नेहमीप्रमाणे माझं ताट खोलीत ठेवलं. मुलं जेवायला बसल्यावर मी खोलीत जाऊन जेवण केलं. बाहेर आल्यावर जेवणाच्या बाईकडे गेलो. बाई हापकीवर भाताचं पातेलं धुत होत्या. आता बाईंबरोबर बऱ्यापैकी ओळख झाल्यानं त्याही माझ्याबरोबर मोकळेपणानं बोलायला लागल्या होत्या. मला आलेलं बघतात हसत हसत म्हणाल्या, काय गुरुजी, झालं का जेवण? हा, झालं की. या महिन्यात तांदूळ किती आला हो बाई? 45 किलो आला की गुरुजी. गुरुजी, आमची जाई हुशार आहे ना? हो, तुमची जाई चांगलीच हुशार आहे. तिला चांगलं शिकवा. तुमचं आणि तुमच्या घराण्याचं नाव काढेल पोर. शांताबाई तिच्या पोरीबद्दल म्हणजेच जाईबद्दल नेहमी चौकशी करायच्या. जाईबद्दलचं मात्र मत बघून त्यांना समाधान वाटलं. जाई होती तशीच हुशार, चुणचुणीत, फक्त तिला सरावाची गरज होती. बाई, सगळा किराणा आला का? हा गुरुजी, समजा किराणा आला. आता महिनाभर काही झंझट नाही बघा. टॉवेलची चुंबळ करून पातेलं डोक्यावर ठेवत शांताबाईंनी विचारलं, मग येऊ का गुरुजी? हो, या असं म्हणत मी खोलीत गेलो. शाळेला अजून अर्धा तास बाकी होता. दुपारी जरा डुलकी लागते न लागते तोच मंगळ्या धावत आला. हापके देत म्हणला, गुरुजी, जुबीचं हापकीत बोट गावलं, लई रडती बघा ती. अरे देवा, हा काय नवीन उद्योग करून ठेवला पोरांनी. मी तोंडातल्या तोंडात पुटपुटलो. माझी झोप खाडदिशी उघडली आणि मी बाहेर आलो. जुबी वेदनेनं विवळत होती. तिने बोटाभोवती तिचा रुमाल गुंडाळला होता आणि तरीही त्यातनं रक्त ठिपकत होतं. त्यावरून जखम खूप झाली आहे हे लक्षात आलं. जुबी, मला बघू काय झालंय. मी जुबीच्या जवळ जात म्हणालो. तशी जुबी मागे सरकली. ती कोणालाही ती जखम दाखवायला तयार नव्हती. तेव्हा आजूबाजूचे जमा झाले. आता काय करावं काही कळेना. त्या तिथे कुठे दवाखानाही नाही. तेवढ्यात आप्पा आले. मग मला थोडा धीर आला. गुरुजी, तुम्ही तिला घरात आणा. आपल्या घरात हाय सगळं. तिला पहिली पट्टी मारून घ्या, आप्पा म्हणाले. मग मी जुबीच्या दंडाला धरून तिला आप्पांच्या घरात आणलं. बाहेर पोरं चिडीचूप उभी होती. आप्पांनी बॉक्स माझ्याकडे दिला. जुबी तो बॉक्स बघून जास्तच ओरडायला लागली. हे बघ जुबी, शांत हो, तुला काय होणार नाही आहे. मी जुबीला धीर देत म्हणालो. खरं तर मी घाबरलो होतो, पण मी तसं तिला दाखवून दिलं नाही. जुबी शांत व्हायचं नावच घेत नव्हती. तिने बोटाला गुंडाळलेला रुमाल पूर्ण लाल झाला होता. मला दरदरून घाम फुटला होता. उसनं अवसान आणत मी जुबीचा हात पकडला तशी जुबी मोठमोठ्यानं ओरडायला लागली. आता काय करावं मला सुचेना. पण मी जुबीचा हात घट्ट पकडून ठेवला, कारण आता कुठलाही पर्याय शिल्लक नव्हता. मी दुसऱ्या हातानं हळुवारपणे तो रुमाल काढायला लागलो. जुबी तिरप्या नजरेनं हाताकडे बघायची, पण मी तिला बघायला सक्त मनाई करून दुसरीकडे पाहायला सांगितलं. जुबीनं दुसरीकडे बघितलं, पण ती पुन्हा हाताकडे बघायची. मी ओरडलो की परत दुसरीकडे तोंड फिरवायची. मी हळूहळू रुमाल काढत होतो. रक्त सुकल्यामुळे रुमाल त्याच्यावर चिकटला होता. तो मी हळुवारपणे बाहेर काढून टाकला. जुबीचं पूर्ण नख गेलं होतं. अख्ख्या नखाचा चेंदा मेंदा झाला होता. ते बघितलं आणि प्रचंड हादरलो. पण ही वेळ बघत बसायची नव्हती. मी कापूस घेतला, तिथलं रक्त टिपलं. मग त्याच्यावर थोडं आयोडीन टाकून त्यावर कापूस लावला, पट्टी मारून घेतली. ते बघ जुबी, झालं आता व्यवस्थित, आता रडू नको. मी जुबीला समजावत राहिलो. जुबी अजूनही हुंदके देत रडत होती. मी घड्याळात बघितलं तर बरोबर 3 वाजले होते. मग मी मंगळ्याला आवाज दिला, मंगळ्या टोल दे आणि सगळ्यांना आत बसव. गुरुजी, हिला तुम्ही तिच्या घरी पोहोचवा.
आप्पा म्हणाले तसा जुबीने आणखीनच गळा काढला की मला घरी जायचं नाही. ती सरळ सरळ सांगायला लागली. मला तिचं नवल वाटलं, कारण अशा प्रसंगी मुलांना आईची आठवण येते किंवा घरातल्या अन्य व्यक्तीची येते. पण जुबी सरळ सरळ घरी जायचंच नाही म्हणते, म्हणजे काय? मी तिला कुतूहलाने विचारलं, अगं का नाही जायचं घरी? हो दादा मारतील ना, तिने भीत उत्तर दिलं. कोण दादा? हो माझे वडील. आप्पा ही पोर कोणाची आहे हो? हो सरपंचाची. काय? मी जागेवर उडालो. आप्पा घर कुठे आहे त्यांचं? हे काय मारुती मंदिराच्या मागं. ज्या अर्थी जुबी घरी जात नाही आहे त्या अर्थी तिचे वडील जरा कडकच असावेत असा मी अंदाज बांधला. माझेही इंडिकेटर लागले. जुबीला अशा अवस्थेत बघून मला काही बोलणार तर नाहीत ना अशी शंका माझ्या मनात यायला लागली. मी आप्पांनाच विचारलं, आप्पा हिचे वडील काही बोलणार नाहीत ना? नाही गुरुजी, काळजी करू नका. आता तिचं हापकीत बोड गावलं ह्यात तुमचा काय दोष आहे? तुम्ही जावा बिंदास. सरपंच समजूतदार आहे. ठीक आहे, मी तिला सोडून येतो, तोपर्यंत तुम्ही जरा शाळेवर लक्ष ठेवा. अहो आहे की मी हेतच, या जाऊन तुम्ही. मी जुबीला घेऊन तिच्या घरी निघालो. जुबीनं मला घरापुढे आणलं. ती बाहेरच उभी राहिली. मीच पुढे झालो आणि म्हणालो, सरपंच आहेत का घरात? या गुरुजी आत ये की या. सरपंच आतूनच म्हणाले. मी आत गेलो. मागे बघितलं तर जुबी अंगणातच. अगं ये बाळ आत ये. मी जुबीला आत बोलवलं. जुबी आत आली. नमस्कार गुरुजी, नमस्कार. हो नमस्कार. बसा की खुर्चीवर. मी खुर्चीवर बसलो. काय झालं आमच्या जुबीला? बोटाला मारलेल्या पट्टीकडे आश्चर्याने बघत सरपंच म्हणाले, ते हापकीत बोट सापडलं तिचं. काय जास्ती नाही ना? जरा जास्त आहे सरपंच, उद्या तिला दवाखान्यात घेऊन जा. जुबी आमच्या पुढेच उभी होती. जुबी जा, आज जा जात. सरपंच म्हणाले आणि परत म्हणाले, अगं ऐकलं का? गुरुजी आले, जरा चहा ठेव. सरपंचाने घरात ऑर्डर दिली. मग काय गुरुजी, कशी काय चालली शाळा? शाळा चांगली चालली आहे. देशमुख गुरुजींनी शाळा बांधकामासाठी प्रस्ताव केला आहे. तो मंजूर झाल्यावर सांगा. 6 महिन्यात शाळा उभी करू आपण. हो सांगीन की. घ्या चहा घ्या, चहा घ्या. आतून एक स्त्री चहा घेऊन आली होती. 2 कप टेबलवर ठेवून ती आत गेली. मग मी चहा घेतला. बरं येऊ का सरपंच? का हो गुरुजी, बसा की वाईच. अहो जाल दामानं. नाही नको अहो, शाळा मोकळी सोडून आलो आहे मी. मुलं गोंगाट करत असतील. बार ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. येऊ मग मी सरपंच? या या या. आणि हो जुबीला 2 दिवस आराम करू द्या. 2 दिवस शाळेत पाठवली नाहीत तरी चालेल. एवढं बोलून मी तिथनं निघालो. आज गटसंमेलनामुळे सकाळची शाळा भरवली होती. शांताबाई जेवण घेऊन आल्यावर मुलांना जेवायला सोडलं. जेवण आटोपल्यावर मुलांना मी लगेच सोडूनही दिलं. मी शाळेचं कुलूप लावत होतो. इतक्यात एक माणूस सिगरेट पीत पीत हवेत धूर सोडत आला. त्या धुरानं हवेत वलय निर्माण होत होती. वर वर जात होती. सिगरेट संपल्यावर त्यांनी ते तशीच खाली टाकली आणि चपलेनं ती चेंबवली. शाळेसमोर सिगरेट टाकल्यामुळे मला त्याचा खूप राग आला. मुंगळ्या, कोण आहे रे हा माणूस? गुरुजी, तो दत्तूचा बाप आहे. आपल्या ह्या दत्तूचा? वय आपल्या दत्तूचा. येव्हाना सगळी पोरं आपापल्या घरी गेली. मंगळ्या तेवढा माझ्याबरोबर थांबला होता. काय गुरुजी, आज लवकर शाळा सोडली? आप्पांनी विचारलं. आप्पा आज मीटिंग आहे आमची, म्हणून सकाळची शाळा घ्यायला लागली मला. असं झालं वय? आणि आप्पा शाळेत कोणी आलं तर गुरुजी मीटिंगला गेलेत म्हणून सांगा. आता इथं या डोंगरात कोण येणार गुरुजी? अहो काय सांगता येतं आहे का आप्पा? चुकून कोणी आला तर? आम्ही आहे इथं, सांगतो, तुम्ही जावा बिंदास. बरं मंगळ्या, तू पण जा आता घरी. मंगळ्या दप्तर पाठीला अडकवून घरी निघून गेला. मी खोलीत गेलो. बॅग घेतली. रात्री बनवलेली सामानाची यादी खिशात घातली. दाराला कुलूप लावलं, निघालो. तेवढ्यात आप्पांनी आवाज दिला, गुरुजी वाईच थांबा. मी जागेवर थांबलो. आप्पा एका हातात धोत्राचा सोगा धरत डुलत डुलत माझ्याकडे आले. काय हो आप्पा? अहो गुरुजी, हे काम आहे तुमच्याकडं. सांगा की. हे औषध आणायचं होतं गुडघ्याचं. हातातला कागद पुढे करत आप्पा म्हणाले, बरं ठीक आहे आणतो मी, द्या तो कागद. असं म्हणत मी तो कागद घेतला, खिशात टाकला.
येऊ आप्पा आता? हा हा या हा. वाटेला लागलो. खडकवाडीच्या शाळेवर पोचलो. सगळे शिक्षक गटागटानं उभे होते. माझ्या ओळखीचं कोणीच नव्हतं. फक्त खडकवाडीचे शिक्षक तेवढे ओळखीचे होते. तिथे गेल्या गेल्या माळी सर पुढे आले. हस्तांदोलन करत म्हणाले, नमस्कार शिंदे सर. नमस्कार नमस्कार. काय चाललंय माळी सर? आमचं काय चालणार, तुमची हाल हवा सांगा. मी एकदम मजेत आहे. शाळा कशी चालली तुमची? एकदम मस्त. काय त्रास बिरास? कसला त्रास? अहो तिथले लोकसुद्धा छान आहेत, एकदम मनमिळाऊ स्वभावाचे. मग काय मजेत आहे गाड्या तुमचं? का तुमची नाही का मजा? अहो आमची कसली आली मजा? का बरं? आता काय सांगायचं शिंदे सर, जाऊ द्या. तेवढ्यात देशमुख सर आले. काय म्हणता शिंदे सर, सगळं व्यवस्थित चाललंय ना? हो, तुमच्या कृपेनं सगळं व्यवस्थित आहे. आता आमची कसली आली कृपा हो. तेवढ्यात जेवणासाठी कोणीतरी आवाज दिला. सगळेजण जेवणाच्या रूमकडे निघाले. शिंदे सर, तुम्ही हाडाचे शिक्षक ना? देशमुख सरांनी मला विचारलं. म्हणजे वैस चालतं का? वैस म्हणजे? तुम्ही तर बुवा पार अनाडी दिसतंय. अहो नॉनव्हेज चालतं का? असं होय, चालतंय की. अहो बाकीच्यांना चालतंय, मग आम्हाला काय होतंय? कोकणात वशाटाला वैस म्हणतात हे मला आज कळालं. आता बऱ्यापैकी ओळख झाल्यानं मीही त्यांच्याबरोबर दाटच बोलत होतो. दुपारचा 1 वाजला होता. पोटात कावळे कोकलत होते. कधी एकदाचा जाऊन ताटावर बसतोय असं झालं होतं. मग माळी सरांनी मला हाताला धरून नेलं. आम्ही दोघंही पंक्तीला बसलो. जेवण चांगलं स्वादिष्ट चवदार होतं. जेवणावर पक्का ताव मारल्यानंतर पोटाची आग शांत झाली. भात खाल्ल्यामुळे जरा सुस्ती झाली. एकानं बडीशेप आणली, सगळ्यांना वाटली. बडीशेपेचा आस्वाद घेत आम्ही झाडाखाली उभे होतो. आता लेडीज स्टाफ जेवायला बसला. बऱ्याच शिक्षकांची नव्यानं ओळख झाली. चांगल्याच गप्पा रंगल्यावर काही वेळानंतर आम्ही मीटिंगच्या हॉलमध्ये जाऊन बसलो. कार्यक्रमाची सुरुवात नमन तुला श्री गजानना या ईशस्तवन गीतानं आणि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू मंत्र आहे आगळा स्वागताचा सोहळा या स्वागत गीतानं झाले. खडकवाडी शाळेच्या मुलांनी सुंदर स्वागत गीत सादर केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दातीर सरांनी केलं. टेबलावर असलेल्या खडूशी खेळत खेळत त्यांनी अध्यक्षांची निवड केली. खाली बसलेल्यांपैकी एकानं उठून त्यांना अनुमोदन दिलं. मग अध्यक्षाच्या हस्ते सरस्वतीचं पूजन करण्यात आलं. कार्यक्रमाचे अध्यक्ष खडे सरच होते. सरस्वती पूजन झाल्यावर खडे सरांनी आम्हाला किशोर मासिकं दिली. मीटिंगमध्ये नवीन आलेले विषय घेण्यात आले. 3-4 शाळांना इमारत मंजुरीचा प्रस्ताव दिला. त्यात माझी ही शाळा होती. मला खूप आनंद झाला. शेवटी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम झाल्यावर पसायदानानं कार्यक्रमाची सांगता झाली. संध्याकाळचे 5 वाजलेले होते. मला आप्पांचं औषध आणि किराणा सामान खरेदी करायचं होतं. जायला उशीर नको म्हणून मी लगेच निघालो. कुठून तरी आदिवासी भागातनं एकदम शहरात आल्यासारखं मला वाटत होतं. खरं तर हा सगळा आदिवासीच भाग होता, पण डोंगराच्या खाली असल्यामुळे दळणवळणाच्या सोयी चांगल्या होत्या. सामानाची झटपट खरेदी केली. मी घरची वाट धरली. आठवणीने आप्पांचं औषध घेतलं. प्रत्येक गोष्टीची मला आठवण ठेवावी लागत होती. मलाच नाही, तो भोपळेवाडीच्या सगळ्या लोकांना. कारण डोंगरावर राहणं म्हणजे विसरबोळ्या माणसाचं कामच नाही. अहो साधी माचीस जरी विसरली तरी मोठा खोळंबा. कारण माचीस वाचून तर सगळंच अडतं. एवढा सगळा किराणा नेऊन माचीस राहिली तर त्या किराण्याचा उपयोग काय? म्हणून सगळं आठवणीनं घेतलं. जाता जाता घरी लिहिलेलं पत्रही टाकून दिलं. अंधार पडायच्या आत जायचं म्हणून माझी पावलं झापाझापा पडत होती. सूर्य अस्ताला गेला होता, पण अजूनही बाहेर उजेड चांगला होता. अचानक चालता चालता जागेवर थांबलो. बघतो तर समोर हरिणटोळ. तो हरिणटोळ सावध पवित्रा घेऊन उभा होता. गवताच्याच रंगाचा दिसणारा साप कमरे एवढा उंच उभा होता, जणू काही तो माझी वाट बघत होता. आप्पांनी मला एकदा ह्याच्याबद्दल माहिती दिली होती. दरवर्षी एकदा तरी हरिणटोळ दिसतो असा तो परिसर होता. हरिणटोळ ही एक सापाची जात असून तो हिरव्या रंगाचा असतो. माणसाच्या कमरे एवढा तो उभा राहतो आणि टाळूवर दंश करतो, एवढी माहिती मला आप्पांकडनं मिळाली होती. त्या वर्णनावरनं माझ्यासमोर नक्की हरिणटोळ उभा आहे याची मला खात्री झाली. मी हरिणटोळाला ओळखलं, पण त्याच्यापासून आपला बचाव कसा करायचा हे मी आप्पांकडनं शिकलो नव्हतो.
आता मलाच राग यायला लागला. तो समोर आल्यावर काय करायचं हे आप्पांना विचारायला हवं होतं. चक्रव्यूहात फसलेल्या अभिमन्यूसारखी माझी अवस्था झाली. मग आता ह्यावर एकच पर्याय शिल्लक होता आणि तो म्हणजे पळा. काय भयानक अनुभव होता तो. वेळेत घरी आलो म्हणून बरं झालं. अहो आप्पा, असा साप मी पहिल्यांदा बघितला. जाग्यावर उभा राहतो काय, आणि असा हिरवागार, पानात दडला तर दिसायचा पण नाही. अहो गुरुजी, हे तर काहीच नाही. एकदा माझ्या अंथरुणात शिरलं होतं किडूक. काय सांगताय आप्पा? होय तर मग काय, शिरलं की शर्टात आत काहीतरी वळवळतंय म्हणून जाग आली, तसा शर्ट काढला आणि पळत सुटलो बघा. बाप रे. मग अहो बदशिरी पडल्यावर गेलं की माझ्या पुढून सळसळत. अयो, पण आता नाही काय वाटत या सापा बेपाचं. सारखं पाहू आता, भीती मेली बघा आमची. बरं आप्पा, हे घ्या तुमच्या गुडघ्यावरचं औषध. पैसे किती झाले? पैसे बिशे काय नाही आप्पा, आणि तसलं काय असेल तर परत मी काहीही आणणार नाही तुमच्यासाठी. अहो पण गुरुजी. राहू द्या आप्पा. मी औषध आप्पांकडे दिलं आणि माझा स्वयंपाक करायला घरी निघून गेलो. मित्रहो, हा 3रा भाग इथेच संपला. 4था भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.